त्याचा तपास आम्हाला करायचा आहे। त्यामुळे आम्हाला पोलीस कोठडी जी आहे ती द्या। 14 दिवसांची पोलीस कोठडी आता देण्यात आलेली आहे। कृष्णा, काय सध्या काय अधिक अपडेट? सीआयडीला मिळालेले हे एक मोठं यश मिळावं लागेल, कारण 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सीआयडीने केलेली होती। मात्र केस कोर्टाने 14 दिवसांची कोठडी जी आहे ती सीआयडीला पहिल्याच रिमांडला दिलेली आहे। त्यामुळे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी आहेत। हे सीआयडीनं जे काही कोर्टामध्ये मुद्दे मांडले आणि ज्या ऑडिओ क्लिप कथितपणे 2 कोटींची मागणी वाल्मिक कराड यांनी केल्याचा आरोप आहे, त्या ऑडिओ क्लिपचे नमुने आम्हाला घ्यायचे आहेत आणि इतर सुद्धा तपास करायचा आहे। त्याचबरोबर सुदर्शन घुले जो या प्रकरणातला आरोपी आहे तो फरार आहे, त्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी वाल्मिक कराड यांची कोठडी गरजेची आहे आणि इतरही प्रकरण तपासायचे आहेत। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे का हे सुद्धा तपासायचं आहे। असा एक महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो सीआयडी कडून करण्यात आलेला होता आणि सीआयडीनं 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। मात्र केस कोर्टानं आता 14 दिवसांच्या पोलीस कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना दिलेली आहे। त्यामुळे नवीन वर्ष वाल्मिक कराड यांचं आता पोलीस कोठडीमध्ये जाणार आहे, सीआयडीच्या कोठडीमध्ये जाणार आहे आणि सीआयडी या 14 दिवसामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी करेल, कसून चौकशी करेल, जबाब नोंदवेल। न्यायालयासमोर आज त्यांना हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने न्यायालयासमोर तपासी अधिकारी यांनी जो युक्तिवाद केला, त्यांच्या सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला, त्याच्यामध्ये बेसिकली आमचं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये कलम 308(5) जे लावलेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेलं आहे। त्यांच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती। मुळामध्ये FIR जर पाहिला FIR मध्ये त्यांच्याकडनं जप्ती करण्यासारखं काही नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे, ते अतिशय चुकीचा विषय। मुळामध्ये हा जो FIR नोंदवत असताना जे कलम लावण्यात आलेत खंडणीची, खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली, याच्यामधले वेगवेगळे प्रकार BNSS कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 308, 2, 3, 4, 5 लावलेले। मुळामध्ये या FIR मध्ये 308(5) हे लागू होत नाही। हे लागू होत नसताना याच्यामध्ये 308(5) लावलं, जे की मुळात चुकीचं आहे। म्हणजे मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308(5) पाहावं आणि FIR पाहावं। हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल। जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोडियल इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला गृहीत धरून कोर्टाने जरी 14 दिवसाचा PCR दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो 14व्या दिवशी PCR संपेल, त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल। परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो, जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम 308(5) पाहावं आणि FIR पाहावं। मला असं वाटतं की हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल। आणि यातला एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे हत्या प्रकरणाचा तपास होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सुद्धा तपास करणार आहे। चुकीचा त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला, त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब, त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे, आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही। परंतु आज प्रथमदर्शनी जो खंडणीचा FIR आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती PCR मागितली आणि त्यांना 14 दिवसाची PCR त्या ठिकाणी मंजूर। याच्यामध्ये आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले, परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी 2006 पासून वकिली करतो ते आज 2024 आहे। आजपर्यंत कित्येक खंडणीचे गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली, परंतु या ठिकाणी मला सांगावं मीडिया ट्रायलच्या म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे की 14 दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं। कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण 308(5) चुकीचं लावलेलं आहे। ते जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 7 वर्ष शिक्षातल्या नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं। अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे। अदरवाईज अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता तर याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली असती। राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडताय नाही, याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय ह्याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही, परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत ते जर पाहिलं तर निश्चितच खंत वाटते की मीडिया ट्रायलमुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन वाल्मिक कराड, परत रिपीट करतो, अदर दॅन वाल्मिक कराड व्यक्तीवर जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी एक वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन मान्य न्यायालयाने दिली असती। ते मी सांगू शकत नाही, ते तपासाचा भाग आहे। काय मुद्दा आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे,
म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी ते तपासी अधिकाऱ्याचा संबंध आहे. याच्यामध्ये वकिलाचा किंवा कोर्टाचा काही संबंध नाही. तपासी अधिकारी ते न्यायालयाला सांगतील. पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे, काय निर्णय होऊ शकतो? न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा. न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता वाल्मिक कराड माझ्या पक्षकाराला न्याय देईल. तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. अधिकाऱ्याचा भाग आहे, त्याच्याबद्दल मी कुठलंही मत व्यक्त करू शकत नाही. आज फक्त खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात इथं आणलं होतं आणि त्या संदर्भात कुठल्याही न्यायालयामध्ये युक्तिवाद झालेला नाही. तर सीआयडीचा सर्वात मोठ्या दाव्यानं वाल्मिक कराडचा पाय आता खोलात गेला. हत्या आणि खंडणीचं कनेक्शन आहे असं सीआयडी अधिकाऱ्यानं कोर्टामध्ये दावा केलेला होता. वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे ती